नमस्कार मंडळी. तर आज आपण झणझणीत अशी सुक्या बोंबलाची चटणी बनवणार आहोत. तर चला बघूया रेसिपी. बोंबील व्यवस्थित साफ करून एका पॅनमध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. बोंबील भाजून झाल्यानंतर त्याला आपण गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच पॅनमध्ये तेल टाकून 2 बारीक चिरलेले कांदे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. कांदा व्यवस्थित परतला की त्यात आपण एक बारीक चिरलेलं टोमॅटो ॲड करायचं. ते सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यात आपण हळद, घाटी मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं. व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर त्यात आपण स्वच्छ धुतलेले बोंबील ॲड करायचे आणि ते सुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यात आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आणि वरतून असं झाकण ठेवायचं. झाकण 7 ते 8 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि मस्तपैकी आपल्या बोंबलाची चटणी तयार झालेली असेल. बोंबील पण मस्तपैकी इथे शिजलेले आहेत. त्यात वरतून आपण अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि गरमागरम अशी ज्वारीच्या भाकरीसोबत बोंबलाची चटणी खायला तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.